सौरव काय करतोय? काय नाही बसलेलो भाऊ. भाऊ जरा गाडीची चावी देऊन 2 मिनिटं चौकात जाऊन येतो, काम आहे जरा. घ्या ना भाऊ. काळजाची तुझ्या कानी जाई. ए अरे सौरव काय करतोय? काय नाही भाऊ. ऐक ना, गाडीचा हप्ता होता 3,000 रुपये दे की मला. होते भाऊ माझ्याकडं, पण ते घराचा हप्ता गाडीचे हप्ते होते ना, आणि आता सध्या 5च आहेत माझ्याकडं, पण ते मला लागणार आहेत रे भाऊ. हो आहे ना 5,000, मला 3,000 लागतात. मी तुला 2-3 दिवसात देतो, बघ ना, कर ना ऍडजस्ट. नाही रे भाऊ, कारण की माझा महिना वाया जाईल आणि तू घे ना दुसरीकडं, आणि मला लागणार आहेत रे भाऊ. बर ठीक आहे. काय क्रिश भाऊ आज निवांत बसला? काय नाही रे, बसलोय असं, जरा टेन्शन आहे. अरे तुला तो सावऱ्या माहिती आहे ना, सावऱ्या? अरे त्याला बोललो माझ्या गाडीचा हप्ता आहे 3,000 रुपये दे. हा तर डायरेक्ट नाही म्हणला राव. त्याकडे होते 5,000, मी दिले असते त्याला 2-3 दिवसात. द्यायला पाहिजे का नाही? नाही म्हणला डायरेक्ट राव. लय भांगार येते, असली मित्र काय कामाची आहेत. मी तर आता इथून पुढे त्याला बोलतच नसतो. क्रिश भाऊ येतो जरा, मला काम आहे. अरे भाऊ क्रिश भाऊचं तुझं काय झालं? अरे ते सगळीकडे तुझ्या नावाने शिव्या घालत होतं, तू काय त्याला पैशाची मदत केली नाही वाटतं? कसं असतं माहितीये का, तू आहे ना लोकांची 100 वेळा मदत कर, आणि तू फक्त एकदाच करू नको. ती सगळीकडे आहे ना त्या व्यक्तीची आहे ना बदनामीच करत असतो. आणि एक लक्षात ठेव, ही जगाची रीत आहे, 100 वेळा मदत केलेली लोक विसरून जातात, आणि एकदा जर मदत नाही केली तर तेच लक्षात ठेवतात आणि सगळीकडे तीच नावाची बदनामी करतात. बरोबर आहे भाऊ तुझं.